दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मांजेकर पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना जा वक वकील देश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नाईक नगर नागपूर या ठिकाणी आता आपण येऊन पोहोचलेले आहोत. सुलभा सचिन जळगावकर आणि रुपाली सुहास दानव या दोघींना भेटणार आहोत. या दोघींमध्ये काही ना काहीतरी वेगळेपण आहे. दोघी खूप बोलतात, पटकन राग येतो असा त्यांचा स्वभाव. आता प्रत्यक्षात त्या म्हणजे त्यांच्या घरी गेल्यानंतरच आपल्याला समजणार ना. चला. आवड म्हणजे जास्त वेळ शांत नाही बसू शकत. शांत जर बसल्या घरात तर काय होईल? तिने गप्पा नाही केला तर ती कामं नाही करू शकणार. नमस्कार. आंघोळ करून आलोय. वा वा. नमस्कार. आधी ही लक्ष्मी तुमच्याकडे येऊ द्या, भरपूर लक्ष्मी येऊ द्या. थँक्यू. बरं घ्या, उखाणा घ्या. आदेश भाऊजींना बघण्यासाठी झाली नातेवाईकांची दाटी. सचिन रावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी. आणि सचिन रावांनी उशीर केला घरी यायला की काढते मी काठी. बरोबर ना? द्या ओळख करून. हे माझे मिस्टर सचिन जळगाव. नमस्कार. माझे सासू. नमस्कार. सासरे. नमस्कार. बाबा. नमस्कार. आई. माझं बाळ छोटस. बरोबर. हे बाकी सगळे रिलेटिव्ह आणि सगळे बिल्डिंगचे. वा वा वा. सगळे वैष्णवी अपार्टमेंटचे सगळे. वैष्णवी अपार्टमेंट. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. सगळं बालपण इकडेच गेलं नागपुरात? पूर्ण लहानपणापासून. बरं, काय करता तुम्ही? जॉब करते. स्वभाव एकदम शांत असेल तुमचा? नाही, शांत राहू नाही शकत, हा प्रॉब्लेम आहे. काय जाणता, पण आवड कसली आहे मग तुम्हाला? आवड म्हणजे पुष्कळ जिथे बडबड करायची सगळीकडे, म्हणजे बडबड करायची आणि खाण्याची. बिझी ठेवायचं स्वतःला. जास्त वेळ शांत नाही बसू शकत. नाही नाही. व्हेरी गुड. बोलवता का त्यांना जरा? नमस्कार. त्या शांत जर बसल्या घरात तर काय होईल? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तुफान के पहिले की शांतता आहे असं वाटतं मला. कारण ते शांत राहूच नाही शकत. नाही, पण शांत काहीतरी मोठं काहीतरी होणार आहे. हो, तरच ती शांत राहू शकतात. तरच ती शांत. काय बघितलं कसं बोलतायत तुम्हाला? म्हणजे शांत नको राहू, इन शॉर्ट ते तसंच म्हणायचं. तसंच. बरं, तुम्ही दोघांनी असं फिरायला वगैरे जायची आवड आहे की नाही? मला आहे, पण असं कधी प्लॅन बनवला आणि तो कधीच असं झाला नाहीये. का? सक्सेसफुल होतच नाही. पण जायचं ठरवलंय कुठे? नाही, तर मग आतापर्यंत कसं बाळ होतं म्हणून तर त्याची इच्छा होते, पण मला कसं बाळाला वगैरे सांभाळून जाणं म्हणजे थोडं मलाच वाटतं की आपल्या बाळाला त्रास नको व्हायला. तर बाळ मोठं झालं की आम्ही जाणार. तिघही मिळून. चालेल नक्की. मग चारधाम वगैरेच करा बाळ. बरं, आता दोघे मिळून फिरायचा तर प्लॅन करतायत, पण आता या ठिकाणी दिलेलं आव्हान पूर्ण करणार का आपण बघणार आहोत. आणि आव्हान 9 थरांचा मनोरा. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. सातवा पण लागला. नको, आता बॅलन्स चाललाय. 30 सेकंद झाली. आता कदाचित 7वा लागू शकतो.
वेळ संपली. चला 500 रुपयाचं बक्षीस नक्की मिळालं. 1 2 3 4 5 ही लक्ष्मी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. त्याला जाऊन भेटूया आता दानव वहिनी. दानव वहिनींना भेटायला जाणार आहे आणि मला दानव म्हणजे काय हे माहीतच नाही. तर तुम्ही मला कसं सांगाल ते? चेहऱ्याने दाखवता. नाही पण तिने बोलायला पाहिजे ना माझ्यासोबत. ह्याच्यामुळेच येत नाही. घेऊ. नाही, बोलायला पाहिजे माझ्यासोबत. बोलायला देत नाही समोरच्याला. तुम्ही तर कशी येणार ती घरात? नमस्कार. गुलाबाचा बुके, औक्षवणाचा ताट हातात घेऊन उभी मी दारात, सुहासवांच्या संगतीने आदेश बांदेकर भाऊजी या माझ्या घरात. अरे वा 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 वा. बोट नंतर घे. नाही नाही, मला पूर्णच द्यायचंय आज. मी तो तुमच्याच साडी काढलेला आहे. मी एकू साडी वापस घेणार नाही. हा म्हणजे साखरेचा वाटू आहे. पूर्ण पेठा आहे तो. हा मी संपूर्ण अख्खा खाणार आहे. फक्त आता बोलण्यासाठी तरी वेळ पाहिजे ना. तुम्हाला तो आत्ताच खावा लागेल सगळं कार्यक्रमाच्या खाणार. तुम्ही काळजी करू नका. नमस्कार. धन्यवाद. द्या ओळख करून पटकन सगळ्यांनी. हे माझे मिस्टर, नमस्कार. ही माझी मुलगी, नमस्कार. हॅलो. हे माझे सासरे, नमस्कार बाबा. ही माझी आई, नमस्कार. हे माझे वडील, नमस्कार. ही माझी लहान बहीण, नमस्कार. हे तिचे मिस्टर नमस्कार. आणि त्या माझ्या 2 मैत्रिणी नमस्कार. आणि हे माझे पूर्ण फ्लॅट मधले सोबती. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना शुभेच्छा. आणि आता सुरुवात करणार आहोत गप्पांना. पण हे खाल्ल्यानंतर. कळलं का? नमस्कार. बरं रागावू नका. पण मी येताना ना पटकन खालच्या घरातून तुमच्याकडे येताना म्हटलं आता मी दानव वहिनींना भेटायला जाणार आहे. हा. पण मला असं कळलंय की ते देवाची खूप पूजा करतात. हो. तर हे कसं काय? ऍक्च्युली आम्ही कुठेही जातो आम्हाला सगळेजण हेच म्हणतात की तुम्ही दानव आहात हा. आणि आमच्या घरात जिकडे तिकडे देवच देव असतात. हो. आल्याबरोबर गजानन महाराजांचं दर्शन पण झालं. आणि सांगितलं हा कलियुग आणि थांबा सतयुगातला थांबा. फरक आहे. 1 मिनिट. तुम्ही इकडे या. चला तुमचंही स्वागत लगेचच. नमस्कार. तुम्ही काय म्हणालात आल्याबरोबर? नाही म्हटलं दानव म्हणता ना तुम्ही. हा. दानव हे सतयुग आणि कलियुग मधला फरक आहे. सतयुग मध्ये दानव होते, कलियुग मध्ये दानव जे आहे ते मानव झाले. अरे वा 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 वा. व्हेरी गुड. किती छान सांगितलं. पण ही मस्करी किंवा असं बोलणं बरेच जण करत असतील ना? हो. हो ना? आणि आम्ही जिकडे जातो तिकडे कोणालाही ते आडनाव समजत नसतं नेमकं आडनाव काय आहे. हा. आणि मग राक्षस म्हटलं की पटकन समजतं सगळ्यांना की हे दानव आहे म्हणून. आमच्या आडनावाचा अर्थ राक्षस होतो. पण एखाद्याला समजा नाही कळलं सांगून तर मग चेहऱ्याने दाखवतं? नाही, चेहऱ्याने दाखवत नाही. हे लगेच काय सांगतात म्हणजे हा मला समजा मी आता तुमच्याकडे आलोय आणि मला दानव म्हणजे काय हे माहीतच नाही. तर तुम्ही मला कसं सांगाल ते? मला सांगायची गरजच पडत नाही. आम्ही जेव्हा दोघं कधीही सोबत असतं आम्ही आडनाव सांगतो. तुमचं आडनाव काय? दानव म्हटलं की हे लगेच सांगतात दानव म्हणजे राक्षस. बरं कसं जमलं लग्न? लग्न आमच्या दोघांच्याही वडिलांनी ठरवलेलं लग्न. ऍक्च्युली माझे वडील पण जिल्हा परिषदलाच होते आणि ते पण जिल्हा परिषदला. पण बरेच वर्षानंतर त्यांचं एकदा बोलणं झालं. त्यांनी सांगितलं माझी मुलगी लग्नाची आहे, त्यांनी सांगितलं माझा मुलगा लग्नाचा आहे. मग बाबा बघून आले. त्यांना पसंत आल्यानंतर मला सांगितलं की तुम्ही जा. मग या वाटच बघत होत्या का तुम्ही कधी? ते त्यांना विचार. काय हो? खूप वाट बघत होती कारण ते मला फोटोतच आवडलेले होते. काय सांगताय? बर मला सांगा तुम्ही दोघी एका अपघातात सही सलामत महाराजांच्या कृपेने व्यवस्थित बाहेर आलात. काय झालं होतं ते? केरळला गेलो होतो आम्ही लग्न झाल्यानंतर हनीमूनसाठी. एका रात्री आम्ही संध्याकाळला जेवण वगैरे करून 10 वाजता बाहेर फिरायला निघालेलो होतो. रोड क्रॉस करून आम्हाला त्या साईडला जायचं होतं आणि तिकडनं एक फास्ट स्पीडली ट्रक येत होता आणि आम्ही दोघे जण हात पकडून होतो. जस्ट नवीन लग्न झाल्यामुळे असं व्हायला लागलं होतं चलायचं समोर जायचं जायचं की की नाही मागे जायचं की नाही. मी कधी समोर कधी ही मागे. मग ही मागे आहे म्हणून मी मागे यायचो ही समोर ओढायची. आणि त्या याच्यामध्ये ट्रक एकदम जवळ speedने आलेला. एकदम ट्रक आला आणि आम्ही 1 सेकंद असेल अंतर फक्त एवढं असेल आणि Just ट्रक cross असा केलं. तिरपा करून त्यांनी रोडच्या बाजूला नेला एकदम. तो म्हणा मरना ही था तो इस गाड़ी के सामने क्यों आए, दूसरे गाड़ी के सामने जाते बोले. जिथे ट्रकचे जे इम्प्रेशन होते याचे ते त्याचे घासले गेले टायर्स पूर्ण त्याचे खाली. उमटलेले होते. आणि आम्हाला एकदम असं वाटलं की आम्ही आम्ही बसून गेलो आता समोर. खूप याच्यातून आम्ही वाचलोय. आणि आम्ही म्हटलं आमचं आत्ताच लग्न झालं अजून खूप सारं जगायचं राहिलेलं आहे. 10 मिनिटं आणि आम्ही ना- एकमेकाशी शांत- सुद्धा नाही बोललो बसूनच गेलो तिथे. की आम्ही खूप याच्यात अगदी अंग थरथर कापत होतो आणि बसूनच राहिलो की खूप याच्यातनं आपण वाचलो होतो. बर किती वर्ष झाली लग्नाला? 6. 6 वर्ष हे सगळं सुरू आहे. मग आता मी तुम्हाला एक आव्हान देणार आहे. ते आव्हान असं आहे 9 थरांचा पेपर ग्लासचा मनोरा तुम्हाला रचायचा आहे.
दोघांना मिळून. दोघांना मिळून. हा, वेळ सुरू झाली 2 मिनिटाची. चला. 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. लवकर, वेळ आहे, 1 मिनिट झालंय अजून. अभिनंदन, वेळ संपली. आणि या खेळामध्ये हे टार्गेट पहिल्यांदा कोणीतरी पूर्ण केलेलं आहे. अभिनंदन. नमस्कार. काय सगळे एकदम वाट बघतायत आरोप करायला. तुम्ही सगळे आरोप खोडून काढा. बिलकुल. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. हा, बोला. सकाळी झोपून लवकर उठत नाही. सकाळी झोपून लवकर उठत नाही. रात्री झोपते, सकाळी लवकर उठत नाही. मला वाटलं सकाळी झोपते आणि उठतच नाही रात्री. आणि छोटं बाळ आहे, ऑफिसला जावं लागतं 9:30 पावणे 10ला. बाळाला हिला तर मग जाताना तिचीच गडबड होते, घाई होते तिला. एखाद तास आधी जर लवकर उठली तर ते बरोबर तिचं जाणं. आमचं छोटं बाळ आहे, ते त्यांना सांगा रात्री 2 ते 3 वेळा दूध प्यायला उठतं, त्याच्यामुळे झोपायला उशीर होतो. त्याच्यामुळे पुढचा आरोप आपण सचिनची काकू. हा, बोला. माझी अशी तक्रार आहे की सुलभा इतकी गप्पा करते, त्या गप्पांमुळे तिचं कामात थोडं लक्ष कमी पडतं. तिने गप्पा नाही केल्या तर ती कामं नाही करू शकणार. नाही, गप्पा करता करता म्हणजे तोंड चालू हवाय आणि हात पण चालू आहे. तोंड चालू राहिलं की हाताची स्पीड कमी होते आणि मग चपात्याचा आकार बदलतो. पण आम्हाला त्याच्याबद्दल काही कंप्लेंट नाही तिच्या गप्पांबद्दल. चला, विषय सुटला. पुढे मी शेजारी. वा, हो, शेजारी. म्हणजे तुमची तक्रार ऐकायचीच आहे, पण त्याच्यावरून मला आठवलं, शेजारी पक्के शेजारी 27 फेब्रुवारी पासून बुधवार, गुरुवार, शुक्रवार रात्री 9:30 वाजता पाहायला विसरू नका. झी मराठीवर वैभव मांगले आणि आनंद इंगळे यांची धमाल. शेजारी पक्के शेजारी असं तिकडे नाव आहे, पण हे सख्खे शेजारी आहे. बोला. हिला आमच्याशी वेळ नसतो हिला बिलकुल. तुमच्यासाठी शेजाऱ्यांशी बोलायला वेळच नसतो हिला बिलकुल. ती जॉब करते आणि पिल्लू आहे आमचं छोटंच होते, त्याच्यामुळे फुल टाइम तिला त्याच्यावरच द्यावा लागतो, त्याच्यामुळे ती येऊ नाही शकत. अजून मी तिचा दादा आहे. बोला. शेजाऱ्यांनी जी कंप्लेंट केली आहे ती माझी पण कंप्लेंट आहे. हा, शेजाऱ्यांकडे जातच नाही, पण तिने सगळ्यांना सोडून दिलेलं आहे. आई वडिलांकडे मला असं वाटतं कमीच जाते ती, माझ्याकडे तर आलीच नाही अजून. आणि ऑफिसला जायचा रस्ता तोच आहे. आणि ऑफिसला जाण्या येण्याचा रस्ता तोच आहे. ऑफिस 9:30 वाजता असतं आणि इतकी घाई होते, त्याच्यामुळे आता सगळे प्रॉब्लेम तिथे स्टार्ट होतात. बाळ लहान आहे परत. हे बघा, म्हणून ती बाळ मोठं झालं ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आता या सगळ्या आरोपांवर तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला आधी जेव्हा लग्न व्हायचं होतं तेव्हा पण मी खूप उशिरा उठायची, त्यामुळे मी आता अजून भरपूर लवकर उठते आणि पुढे पण अजून लवकर उठेल. म्हणजे आणि राहिला पोळ्यांचा वगैरे, तर पोळ्या शिकते आहे मी आणि प्रॅक्टिस झाली की मग ते होऊन. पोळ्या ही तक्रार नाही, बोलणं ही तक्रार आहे. बोलणं असं आहे की मी समोरचा मूड पाहूनच बोलते. मी अशी कोणासमोर आणि किती अशी बडबड नाही करत. बस तेवढा. दादाची एक तक्रार आहे. हो, त्याचं असं म्हणणं आहे की मी जायला पाहिजे, पण सध्या तर शक्य. मी सध्या त्यांच्याकडे पण जाणं नाही होत आहे मला शेजारी. फक्त इकडे जाऊ. तर ती त्यांची कंप्लेंट अजून 1 वर्ष तरी राहील असं मला वाटतं. सगळ्यांची कंप्लेंट 1 वर्ष राहणार आहे. धन्यवाद. आणि 1 वर्ष नंतर मग बाळाला ठेवत जाईल आणि मी पण येत जाईल. मग बाळाने त्रास दिला तर ती कंप्लेंट राहील ना त्यांची. बाळ जेव्हा मोठं होईल ना तेव्हा त्याला हा एपिसोड नक्की दाखवा. पण नक्कीच तो मोठाच नाही होणार तर या घराचं नावही मोठं करायला मदत करेल. अशा शुभेच्छा देऊया. आणि हा तन्मणी वहिनी तुम्हाला झी मराठीकडून. आणि आता जाऊन भेटणार आहोत आपण दानव कुटुंबाला. नमस्कार. पहिला आरोप कोण करणार? आपण. मी पिंकीची सासूबाईच. माझा आरोप असा आहे की ती आमच्याकडे येते आणि दारातनं विचारते गाडी घेऊन आली की आई अश्विनी आहे का? आणि मी म्हटलं की अश्विनी नाही आहे ग, ती बाहेर गेलेली आहे. तर लगेच म्हणते बरं आई मी येते. माझं मत असं आहे
की माझ्याकडे आल्यानंतर जर माझी इच्छा आहे तिच्या शिवायची तिला ये म्हणते मी चांगली प्रेमाने, तर ती माझ्यासोबत एक शब्द सुद्धा बोलत नाही आणि लगेच गाडी घेतली की भूर निघून जाते. असं किती वेळा होतं पण? आता 2दा तर झालं बा. नाही, दोन्ही वेळा असं येऊ शकतं की तिला आणि काम असं आता ती नुकती तिथे राहायला आली त्याच्यामुळे जास्त काही येणं जाणं नाहीये. 2दा येऊन गेली ती माझ्याकडे आणि हा 2दा मला अनुभव आलेला. नाही, अश्विनी सोबत काही काम असू शकतं आणि इन अब्सेन्स ऑफ अश्विनी ते काम दुसरी कोणी तिची मैत्रीण करू शकत असेल. तर आईचा वेळ घेण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण आईचा सुद्धा बिझनेस आहे. नाही, बिझनेस असला तरी पण मी त्यात बिझनेस सांभाळून मी तिला हे आणि म्हणते. तिचंही काम तिचा तेवढंच आवडता इम्पॉर्टंट करते आहे. ना. तिचंही काम तेवढंच इम्पॉर्टंट असेल कदाचित की त्या वेळेत व्हायला हवं, म्हणून ती नाही तर तिच्या दुसऱ्या मैत्रिणी नाही, पण तिने बोलायला पाहिजे ना माझ्यासोबत. याच्यामुळेच येत नाही. नाही, नाही, बोलायला पाहिजे माझ्यासोबत. बोलायला देत नाही समोरच्याला, तुम्ही तर कशी येणार ती घरात. वेळ संपली. पुढचं कोण? भाऊ मी तिचं. बोला. अमरावतीला आल्यावर मला शॉपिंगला घेऊन जाते आणि ते माझ्या खिशाला परवडण्यासारखं नाही. भाऊजी पैसे नाही देत, त्याच्यामुळे मी पैसे देत नाही असं कधीच नाही. तिला पाहिजे तेवढे ते पैसे घेऊन जाऊ शकते. आता तिची बहीण ती त्याला देते की नाही हा वेगळा भाग आहे. नाही, पण त्यांनी पण द्यायला पाहिजे. त्यांची बायको पाहिली आहे, माझी बहीण आता पहिली होती, लग्न झाल्यावर त्यांच्याकडे गेलं ना. बेसिकली तिथून झालेलं आहे. तुमचं झालंय का? नाही, व्हायचं व्हायचंय. तुमचा म्हणजे रोजच्या कामात अडथळा येतो का ही आल्यावर? हिच्यामुळे, शॉपिंगमुळे. हो का? म्हणजे तुम्हाला दिलेला वेळ सांभाळता येत नाही. कोणाला देता वेळ? बर, पुढचा आरोप. सुनबाई आमच्या माहेरी कमी राहते, सासरी जास्त राहते. नाही, असं होत नाहीये. काय आता एखाद्या वेळी असं झालं असेल तर या केसमध्ये झालं की आई पुण्याला असते, म्हणजे लहान भावाकडे पुण्याला गेलेली असते, तर ती एकटी तिकडे आणि इकडे असं ऍडजस्ट करून जावं लागते. इथे तिच्याकडे बोलणारं कोणीच नसतं. आणि अमरावतीला जे आहे अमरावतीला सगळे लोक कॉन्टॅक्टमध्ये, तिचे मित्र सगळे कॉन्टॅक्ट. तारीख वाईज दिलं ना, केव्हा आली केव्हा गेली मुली. तारीख वाईज दिलं ना, केव्हा गेली किती दिवस आली बुवा. आई पर्सनल नोट्स आहेत. तुम्ही काय? नाही, असं होत नाही. आमचे तिथे तुम्ही इन्क्वायरी करा किंवा तिथे सगळ्या लोकांना भेटा, ते सांगतील. आम्ही प्रत्येक वेळी गेल्यानंतर प्रत्येक लोकांना भेटतो. चला, प्रत्येकाने आपापल्या मनातल्या गोष्टी व्यक्त केल्या. आता या सगळ्या आरोपांवर तुम्हाला बोलायचं आहे. मी सगळीकडे आता जसं माझ्या बाबांनी म्हटलंय, सासऱ्यांनी म्हटलंय की मी तिथे राहत नाही. ऍक्च्युली तसं काहीच होत नाही. आम्ही दोघी जाऊ आहे, मी मोठी आणि एक लहान आहे. तिच्या तुलनेत म्हणाल तर मी नेहमी तिथे जास्तच जाते. आणि समजा त्यांनी मला अगदी मुलीसारखी ट्रीटमेंट दिली असती तर कदाचित मी नेहमीही गेली असती. आणि भाव्याचा म्हणाल तर त्याचे पैसे खर्च करणे माझं कर्तव्यच आहे. त्याचं लग्न होईस्तो तरी, आणि ते मी करणारच. असं काय नाही, लग्नानंतरही करू शकता. चला, माहेरचा करणे. हे सगळे आरोप, त्याच्यावरती उत्तरं, आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघितलं तर अत्यंत हसत खेळत आनंदाच्या वातावरणामध्ये आरोप होत आहेत. आणि म्हणूनच ते चांगले आहेत. स्वतःमध्ये उद्यापासून कोणता बदल कराल सांगा? उद्यापासून? नाही, आत्तापासून. बोला. पैसा थोडा कमी खर्च करायचा प्रयत्न करेल. एक, सगळ्यांशी चांगलं राहायचा आणि फोनवरून सगळ्यांशी व्यवस्थित बोलायचा आणि संबंध टिकवण्याचा प्रयत्न करेल. आई सध्या पुण्याला असतात त्यामुळे बाबांकडे जास्त लक्ष द्यायचा प्रयत्न करेल. अरे वा, आणखी काय पाहिजे? अभिनंदन. आणि झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी. अभिनंदन. कोण जिंकणार पैठणी आता काही वेळात स्पष्ट होणार आहे. खेळ सोपा. स्माइली चेंडू इथून टाकायचा, तो आपटून वरच्या रिंगमधनं पलीकडे जायला पाहिजे. लक्षात ठेवा, खालच्या रिंगमधून गेला तर उपयोग नाही, वरच्या रिंगमधून तो पलीकडे जायला पाहिजे. दोघींपैकी म्हणजे दोघींनाही 10-10 चेंडू देण्यात आलेले आहेत. तेव्हा यामध्ये ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. त्यांना मिळणार आहे. चला, एक. बॅट. एक. आणि पुढे टाका टप्पा. 3. 8. 4. थांबा. आता दोघींना 5-5 चेंडू टाकण्याची थेट संधी मिळणार. आधी पहिले 5 तुम्ही टाका. आतापर्यंत गुणसंख्या आहे 4-0. थांबा, तुम्ही इकडे या. तुम्ही 5 टाका. 5ही गेले तर जिंकणार. नीट खेळा. बरोबरी झाली तर पुन्हा 5-5.
2 3 आता बरोबरी होऊ शकते. बरोबरी झालेली आहे. हा चेंडू खूप महत्वाचा आहे कारण आता दोघी बरोबरीत आहेत. एक शेवटचा चेंडू या वहिनींकडे आहे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या जळगावकर वहिनी. शेवटच्या क्षणी काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या दानव वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. नाईक नगर वैष्णवी अपार्टमेंट नागपूर इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात नागपूरमध्ये. नमस्कार.